तर आपण आज पुन्हा घेऊन आलेलो आहे एक नवीन लेक्चर. त्या लेक्चरचं आपलं नाव आहे प्रोटेक्शन फ्रॉम ट्रोजन हॉर्सेस किंवा ट्रोजन थ्रेड्स. म्हणजेच काय, सुरक्षित बचाव या ठिकाणी आपल्याला ट्रोजन थ्रेड्सचे या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 3 points now will discuss about it. First point in install a high quality antiviruses. Second point is avoid third party downloads and sticky to trusted sources. तर इन्स्टॉल हायजिस क्वालिटी अँटीव्हायरसेसमध्ये काय सांगितलेलं आहे, तर फर्स्ट पॉईंट असं दिलेलं आहे आपल्याला की अँटीव्हायरसेस अँड अँटी मालवेअर सॉफ्टवेअर शुड बी युअर फर्स्ट लाईन डिफेन्स अँड इन्स्टॉलेशन समटाइम रूट्स ऑन इन द जॉब्स. जे अँटीव्हायरस आहेत आणि अँटी मालवेअर सॉफ्टवेअर्स आहेत यांचे तुम्ही जर बघत असाल की तुम्ही एखादी तुम्ही लिंक वगैरे डाउनलोड जर केली, एखादी लिंकवर डाउनलोड जर केली तुम्ही, ती लिंक URL असेल, आता खाली तुम्ही बघू शकता की ते URL वगैरेचं असेल, तर तिथे URL वगैरे असतो की ते लिंकमध्ये काय असतं की तुम्ही स्पेसिफिक लिंक्स असतात, काही काही असे शॉर्ट्स लिंक्स असतात. शॉर्ट्स लिंकमध्ये पण तुमचा ट्रोजन्स लपलेला असतो. तुम्ही मोबाईलला बॅक टू सेफ्टी तुम्ही ऐकला असाल, तुम्ही एखाद्या याला परमिशन देता, म्हणजे ते तुम्ही काय करताय, तुम्ही आता ऐकलं असाल ॲपसेट ऑल द कुकीज. कुकीज म्हणजे काय की तुम्ही त्या सॉफ्टवेअरला काय देता, परमिशन देता की तुम्ही माझ्या वापरातून यूज शकतो, माझ्या सिस्टममधून काहीच हे नाहीये. दिस इज अ प्रोग्राम स्कॅन युअर डिव्हाइसेस ऑफ प्रॉब्लेम अलर्ट यू इश्यूज अरेज. जर तुमचा प्रोग्राम आहे, तुमचं ते डिव्हाइस काय करतं तर स्कॅन करतं आणि प्रॉब्लेमला अलर्ट करतं, म्हणजे तुम्ही त्या प्रॉब्लेमला तुमच्याकडे ट्रोजन हॉर्स तुमच्या सिस्टममध्ये येतो. सम विल ऑल्सो क्वार्टीज अँड डिलीट एनी थ्रेड्स फ्रॉम युअर डिव्हाइस. सम म्हणजे काय की ऑल्सो क्वार्टीज अँड डिलीट एनी थ्रेड्स म्हणजे काय की तुमच्या सिस्टममध्ये डिलीट आणि थ्रेड्स करतं युअर डिव्हाइसेसमधले, की तुमच्या फाईल्स वगैरे असं ते क्रॅश करतं. अवॉइड थर्ड पार्टी एरर. थर्ड पार्टी ॲप्लिकेशनपासून बचाव या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. आणि डाउनलोड इन द प्रोटेक्शनल थ्रेड्स वेबसाईट ॲड मेसेज अँड कंटेंट ऑटोमेशन्स डाउनलोड ऑफ्टेन हाईड मालवेअर. तर या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे, तुम्ही जेव्हा एखादं थर्ड पार्टी एररपासून तुम्ही ते डाउनलोड करतात, म्हणजेच काय, वेबसाईट असेल ॲड्स असेल, तुम्ही जे क्लिक केलं तर क्लिक केल्या गेल्या काय तुमच्या व्हायरसेस तुमच्या मोबाईलमध्ये एंटर होतात किंवा तुमच्या PC मध्ये एंटर्स होतात व्हायरसेस, बरोबर. तर या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे, अवॉइड क्लिकिंग थ्रू टू एनी बॅनर्स सस्पिशियस लिंक्स, डज नॉट शॉर्टेंट URLs अँड थिंक केअरफुली बिफोर अलाविंग डाउनलोड्स. ओके, तर तुम्ही या ठिकाणी काय सांगितलं गेलं आहे, तुम्ही असं स्पेसिफिकेशन्स ॲप डाउनलोड करा की त्यांची पहिली तुम्ही रेटिंग तपासा, तुम्ही त्या लोकांनी किती डाउनलोड केले. फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट स्टोअर, गुगल क्रोम असे त्याला रेटिंग तुम्ही तपासली पाहिजे. प्ले स्टोअरवरून तुम्ही एखादं ॲप डाउनलोड करता, ते आपलं रेटिंग किती आहे, काय आहे, तुम्ही सगळं ते तपासलं पाहिजे. स्टिक्स अँड टू ट्रस्टेड सोर्सेस. वेदर इज वेबसाईट करस्पॉन्डन्स ऑर सॉफ्टवेअर ऑलवेज स्टिक्स टू ट्रस्ट ब्रँड्स. ट्रस्ट ब्रँड्स तुम्ही माहीत असेल, ट्रस्ट ब्रँड काय असतात. यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्टिकी ऑर ट्रस्ट हॉप्स, तुम्हाला ट्रस्टवरती विश्वास करायचा आहे, की जेणेकरून तुम्ही जे सॉफ्टवेअर डाउनलोड वगैरे करतात ते डाउनलोडचे सॉफ्टवेअर तुम्ही काय करत जा की तुम्ही त्या स्पेसिफिक वेबसाईटवरून डाउनलोड करत जा आणि ट्रस्ट सॉफ्टवेअर यूज करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही रेटिंग वगैरे बघत जा, जेणेकरून ते लोक वगैरे वापरतात अनेकदा लोक. ओके, या ठिकाणी एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. प्रोटेक्शन कसं असतं, प्रोटेक्शन कसं केलं जातं ट्रोजन हॉर्स रिलेटेड. तर आपण आता याच्यानंतरचा पॉईंट पण बघणार आहे. तर आपण काय करतोय की मित्रांनो, आत्ता जे आहे तिथं छोटे छोटे पॉईंट्स आपण ठिकाणी डिस्कस करतोय, किंवा एकच पेज आपण ठिकाणी डिस्कस करतोय, किंवा अर्धाच पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. कारण की मोठी जी व्हिडिओ असते, मोठी व्हिडिओला खूप जास्त टाईम लागतो अपलोड व्हायला. या ठिकाणी काय आपलं मोबाईलवरून अपलोड होते म्हणून ते खूप जास्त हिट होतं. तर यानंतरचा भाग आपण बघूया उद्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.